सध्या परिस्थिती काय आहे? कुठे क्रेन आणण्यात आलेली आहे? काय झालं? मला जवळपास 4-4:30च्या दरम्यान ही बातमी कळाली. मी नाशिकहून मुंबईला येत होतो आणि तसेच मी गाडी कल्याणहून इकडे वळवली कल्याण फाट्यावरून आणि सरळ या ठिकाणी आलेलो आहे. 2 कॅज्युअलिटी म्हणजे 2 जण मृत्युमुखी पावलेले आहेत. 2 जणांची असण्याची शक्यता आहे. पुलाखाली दाबलं गेलं आहे आणि जवळपास 35 जण हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. काही खासगीमध्ये आहेत, काही सरकारीमध्ये आहेत. असे 35 जण, जवळपास 32 ते 35 जण या ठिकाणी ऍडमिट आहेत. पण ते आउट ऑफ डेंजर आहेत. फार त्याच्या जीवाला धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. आपण बघतात की हा पदचाऱ्यांसाठी चालणारा पूल होता, चालण्यासाठी पूल होता. जुना होता, 1992 पासून हा पूल झालेला होता. परंतु खूप मोठी गर्दी, कारण आज पाऊस पडतोय, सुट्टी आहे, पर्यटकांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे खूप गर्दी या पुलावर झाली. म्हणजे एवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा लोक त्याच्यावर एवढे उभे राहिलेत आणि म्हणून हा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्यातून दुर्दैवी घटना घडलेली आहे. आपण बघताय एनडीआरएफच्या 2-3 टीम या ठिकाणी आहेत, सर्व पोलीस यंत्रणा आहे, डॉक्टर्स आहेत, सगळ्या डिझास्टरच्या सगळ्या टीम पुण्याहून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे. आता वाहून गेलेले काही लोक आहेत, त्यांचाही शोध सुरू आहे. नेमकं ते बाहेर आले, त्यांच्या जीविताला काही हानी झालेली आहे, धोका झालेला आहे, हे आपण बघतोय. आज तसं नक्की सांगता येईल. इथे गर्दी खूप होती. आज मला इथले स्थानिक लोकांनी सांगितलं की आज पर्यटकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होती आणि हा पूल आपण बघतात इथे मध्ये त्याला कुठला सपोर्ट नव्हता आणि हा पदचाऱ्यांसाठी पूल होता. पण एका ठिकाणी सेंटरला लोक त्या ठिकाणी थांबले आणि त्यामुळे हा पूल खाली तो वाकला, कोलॅप्स झाला. त्यातून ही घटना घडली. आता इतिहास सांगणं कशी नाही, कारण मोजता येणार नाही किती लोक होते पुलावर, किती जण होते, किती वाहून गेले, किती सापडले. परंतु पुढे बंधारा आहे, त्या ठिकाणी बंधाऱ्यावर काही लोक सापडतात का किंवा जे वाहून गेले ते की बाहेर निघाले का या बाबतीत अजून आकडा नाही. पण मला वाटतं अनेक ठिकाणी केली, म्हणजे जे कॅपॅसिटीच्या बाहेर ती गर्दी त्या ठिकाणी झाली त्यामुळे हा पूल कोसळला. आता फोनवरती तुमचं बोलणं सुरू होतं, काय बोलले? माझं 3-4 वेळा बोलणं झालं. 3:30 वाजता मला अशी बातमी कळाली, तेव्हा मुख्यमंत्री माझ्याशी बोलतोय आणि मी त्यांना सांगितलं मी स्पॉटवर जातोय, एनडीआरएफच्या टीम पोहोचलेल्या आहेत, त्यांना सगळी माहिती मिळालेली आहे. आणि आज सुट्टीचा दिवस आहे, एवढे पर्यटक या ठिकाणी येतात. पोलीस प्रशासनाला माहिती नाही का किंवा हा पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे? प्रशासनाची सुद्धा जबाबदारी होती. पोलीस प्रशासन या ठिकाणी या पुलावर मी माहिती घेतली, पाठी सुद्धा लावलेली आहे. पण तो पर्यटक या ठिकाणी आले तर त्यांनी खूप मोठी गर्दी या ठिकाणी केली. आपण वेळोवेळी सूचना देतोय, म्हणजे अगदी लोंढा खंडापासून असेल, कचरा घाटात असेल किंवा कुठेही असेल, ज्या ठिकाणी वॉटरफॉल आहेत, नदीचा प्रवाह मोठा आहे, त्या ठिकाणी आपण नेहमी सांगतो, दरवर्षी आपण सांगतो. पण पर्यटक सुट्टीचा दिवस असल्यामुळे बाहेर पडतात आणि ते ऐन या जुन्या पुलावर येऊन थांबले. बोर्ड असताना सुद्धा त्यांनी कुठले बघितलं नाही, ऐकलं नाही कदाचित, आणि म्हणून हा प्रसंग या ठिकाणी घडलेला आहे. एकही पोलिसांचा कर्मचारी नव्हता का? जर 500 निश्चित त्याची चौकशी केली जाईल. पोलीस होते नव्हते त्याची माहिती आपण घेऊन चौकशी करू त्या संदर्भामध्ये. पण मला असं वाटतं आपण वेळोवेळी शासन म्हणून आम्ही सूचना करत असतो, विनंती करत असतो की बाबा, आणि आपण दरवर्षी बघतात की या दिवसामध्ये अनेक अशा कॅज्युअलिटी होत आहेत. सेल्फीच्या नादामध्ये तर आपण बघतात किती लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतायत, ते जीवावर खेळला जात आहे. गेल्या वेळी आपण बघितलं की पाणी येते तरी पण मध्ये रस्त्यामध्ये नदीच्या प्रवाहात मोठा खडक होता, दगड होता, त्याच्यावर लोक उभे ते वाहून गेलेत, आपल्या समोर वाहून गेलेत. मला वाटतं असे सगळे धाडसी प्रयोगही कोणी करू नये. सेल्फीच्या नादामध्ये सुद्धा पडून आपण फार असा अतिउत्साहीपणा दाखवू नये, ही माझी सगळ्या पर्यटकांना विनंती आहे. झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी आहे. आता ते पोलीस का नव्हते, प्रशासनाने काय केलं, कोणाला माहित होतं, याची चौकशी निश्चित होईल. पण व्हायला हवं होतं या पुलाचं, तरी पूल धोकादायक आहे प्रशासनाला माहिती असताना देखील नाही. या ठिकाणी हा पदचाऱ्यांसाठी पूल होता, ही वस्तुस्थिती आहे. या पुलावरून एवढी गर्दी होताच कामा नये. इथे बोर्ड सुद्धा लावला, हा धोकादायक पूल आहे, इथे कुठे थांबू नये, ही पण त्या ठिकाणी हे पण बोर्ड लावलेला होता. आणि मला त्या ठिकाणी सांगितलं की बाबा याचा टेंडरही झालेला आहे, हा पूल सुरू होणं आवश्यक होतं, पण आता पावसाळ्यामुळे थांबला. याला किती 7-8 कोटी रुपये या पुलासाठी ठेवले गेलेले आहेत, त्याचं टेंडर सुद्धा झालेलं आहे असंही मला अधिकाऱ्यांनी काही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण दुर्दैवाने या आधीच ही घटना घडली आणि त्यात काही लोकांचा मृत्यू झाला. म्हणजे कोणती दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना केल्या जातात. निश्चित आमचा यासाठी प्रयत्नच आहे अशी घटना घडू नये म्हणून आपण वेळोवेळी त्या ठिकाणी सगळा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे, व्हॉलंटिअर्स ठेवलेले आहेत, सगळ्यांना आपण सूचना करतोय, विनंती करतो आहे.
निश्चित शासन या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहे. आपण गेल्या वेळी बघितलं असेल, आम्ही दर 2-3 दिवसांनी आम्ही सूचना देत असतो की बाबा पर्यटनाला जाऊ नका, अतिवृष्टी होते, खूप मोठा पाऊस आहे. पण पर्यटकही खरं म्हणजे आपापल्या जीवाची जबाबदारी आपण थोडी घेतली पाहिजे. आपणही काळजी घेतली पाहिजे, आपल्या कुटुंबियांची मुलांची काळजी आपण घेतली पाहिजे. सर, मात्र प्रश्न एकच उपस्थित होतो, राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना केल्या जातात. जर पूल धोकादायक स्थितीमध्ये आहे त्याचं पावसाळ्यामध्ये बंद ठेवणं किंवा रस्त्यात पूर्णपणे बंद करणं गरजेचं होतं. सर्वसामान्यांचं मरण एवढं स्वस्त झालंय का? सुट्टीच्या दिवशी आनंद घ्यायला येतात, पूल पडतो, प्रशासन मात्र जबाबदारी झटकते की लोकांनी गर्दी केली? कुठली जबाबदारी झटकत नाही. त्याच्यावर बोर्ड लावलेलं होतं की त्याच्यावर कोणी वापरू नये, गर्दी करू नये हे म्हटलेलं होतं. हा फक्त सिंगल पायी यायसाठी पूल आहे. पण त्या ठिकाणी जर एकदम 200-400 लोक येऊनच उभे राहून गेले पूर बघायला, पाणी बघायला, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. निश्चित पोलिसांनी या ठिकाणी थांबायला पाहिजे होतं. पण म्हणतात हे बरोबर आहे, पण या ठिकाणी आपले पोलीस होते की नव्हते, त्यांना कल्पना होती नव्हती, त्यांची चौकशी या ठिकाणी केली जाईल. प्रशासन पाळत नाही. पोलीस तर बघतील, पोलिसांची चुकी असेल तर आपण ती निश्चित बघू, त्यांच्यावर काय कारवाई असेल ती होईल. पण मला वाटतं आपली पर्यटकांची आपली सुद्धा ही जबाबदारी आहे. आपली सुद्धा जबाबदारी नाही का? आपल्या घरच्या लोकांना, लहान मुलांना घेऊन आपण या ठिकाणी येतो, परिवाराला घेऊन येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की पर्यटकांनी सुद्धा यापुढे काळजी घेतली पाहिजे. अशा पाण्याच्या ठिकाणी थोडं दूर राहिलं पाहिजे. वॉटरफॉल आपण बघतो, माझं असं म्हणणं नाही, पण वेळोवेळी तुम्ही म्हणताय जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत, तरी पण पर्यटक येतात की नाही. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा काळजी घेतली. आम्ही दरवेळेला कळवतो, आम्ही सुद्धा दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी कळवतो. तुम्ही म्हणता स्ट्रक्चर ऑडिट, त्या ठिकाणी बोर्ड लावलेला होता, मी माहिती घेतलेली आहे. पण पूल कसं उचलणार यासाठी उचलला जाईल. थोड्याच वेळात मी बघतो आहे सगळे मशीन आलेले आहे, मोठं क्रेन सुद्धा या ठिकाणी आलेलं आहे. आपण ते त्या ठिकाणी उर्दू पलावटीच्या खाली तुम्हाला माहिती कळाली, 1-2 बॉडी त्या ठिकाणी असतील, लहान मुलगा सुद्धा त्या ठिकाणी आहे असं मला कळालेलं आहे. निश्चित आपण सगळे प्रयत्न आपण करतो. आता आपण बघताय तो युद्धपातळीवर सगळे प्रयत्न चाललेले आहेत. वेल्डिंग मशीन आणलेले आहेत, त्या कटर आणलेले आहेत. साहेब, अशी माहिती मिळते की हा पूल अनेक लोकांनी रील्स केले, त्याचे इंस्टाग्रामला टाकले आणि सुट्टीच्या दिवशी गर्दी वाढली. हे आधीच आता कोणी रील केले आणि ते टाकले की पर्यटन चांगली जागा आहे म्हटलं असेल तर ते आपल्याला थांबवता येणार नाही, असं म्हणता येणार नाही. आणि प्रत्येकाला आपल्याला थांबवता येत नाही. पण ही गोष्ट निश्चित आहे की त्याच्यावर ओव्हरलोड झाला. लोक एकाच ठिकाणी एकदम 200-300 लोक त्याच्यावर उभे राहिले, त्यामुळे तो वाकला पूल. जे जखमी आहेत त्यांना शासनातर्फे सर्व त्यांचा खर्च केला जाईल. जे मृत पावलेले आहेत त्यांच्या परिवारजनांना, त्यांच्या कुटुंबियांना 5-5 लाख रुपये हे नियमाप्रमाणे जे आहेत त्या ठिकाणी दिले जातील. मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा केली. सर, इथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाच्या चौकशीचे आदेश तुम्ही देणार का? किंवा इथले जिल्हा परिषद असेल किंवा ज्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये हे सगळे येतं, तुम्ही काय चौकशीचे आदेश देणार आहात? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये जर कोणाची चूक असेल, आता इथे पोलिसांचं थांबण्याचं काम होतं, ते थांबायलाच पाहिजे होतं, ही वस्तुस्थिती आहे. पण अशा परिस्थितीत ते थांबत नसतील आणि सगळं क्राऊड कंट्रोल करत असतील तर त्याची चूक निश्चित आहे. आणि म्हणून मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय, ते गृहमंत्री आहेत, ते या बाबतीमध्ये योग्य निर्णय घेतील. पण काही लोकांचं म्हणणं आहे की पोलीस वेळोवेळी लोकांना सांगतात, लोक ऐकायला. आता मी तुम्हाला आधी म्हटलं की मग पर्यटकांनाही जर आपण आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालता कामा नये, तर तुम्ही म्हणता मग त्यांनी येऊ नये का? आता मला सांगा, वेळोवेळी विनंती करून सुद्धा पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात, धोक्याच्या ठिकाणी येतात. मला वाटतं त्यांनी आपल्या जीवाची काळजी घेणं आवश्यक आहे.